रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची येत्या 19 फेब्रुवारी जयंती आहे. धर्मवीर छावा संघटनेतर्फे याबाबत एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जयंती घराघरात शिवराय मनामनात या उपक्रमाअंतर्गत आज पवित्र असा भगवा ध्वज स्वराज्याचं जे प्रतीक होतं ते आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती आज यांच्यातर्फे वाटप करण्यात आलेले आहे. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उगले पाटील आहेत. जाणून घेऊया. साहेब, जय शिवराय. जय शिवराय. काय भावना होती, काय विचार होता मनात? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरामध्ये जावे या संकल्पनेतून धर्मवीर छावा शिवजन्मोत्सव 2026 या शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात असं आपण ब्रीदवाक्य नेहमी म्हणतो, पण ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून या वर्षी करण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 151 कुटुंबांना शिवस्मारक आणि भगव्या ध्वजाचं आज वाटप करण्यात आलं. त्याच्या मागचा एक मुख्य उद्देश असा आहे की समाजात वाढलेली दरी छत्रपतींच्या विचारानेच कमी होऊ शकते. कारण की छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केलेली आणि सामाजिक सलोख्याचं एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही मूर्ती जेव्हा घराघरात जाईन तर मूर्तीकडे पाहून लहान थोर गरीब आबालवृद्धांना सुद्धा सामाजिक एकोप्याची आणि सामाजिक सलोख्याची जाणीव आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव व्हावी, एवढा यामागचा उद्देश. 18 पगड जातींना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती, हे सर्वज्ञ ज्ञात आहे. पण काय झालंय, आज समाजात दरी निर्माण होतीये आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील हे फक्त जयंती पुण्यतिथी पुरतेच मर्यादित राहिलेले. कसं बघता याकडे? हो, अलीकडच्या काळामध्ये समाज ज्या पद्धतीने भरगटत चाललाय राजकारण्यांमुळे, राजकारणी आपल्या स्वार्थापायी घराघरामध्ये समाजामध्ये दरी निर्माण करत आहे, भांडणं लावत आहेत. त्यामुळेच कुठंतरी महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न धर्मवीर छावा संघटना अशा उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. डोक्यावरची नाही तर डोक्यातली जयंती पाहिजे या उपक्रमाअंतर्गत आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. अजून काय उपक्रम घेण्याचा मानस आहे? धर्मवीर छावा संघटना नेहमी संघटनेचा केंद्रबिंदू राहिलेला गोरगरीब कष्टकरी वाड्या वस्तीवरील घटकापर्यंत धर्मवीर छावा संघटना ज्या पद्धतीने महिलांसाठी शिलाई मशीनचे वाटप उपक्रम असो, येत्या काळामध्ये 14 एप्रिल आलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा धर्मवीर छावा संघटना बाबासाहेबांच्या विचारांना साजेल अशी जयंती आणि उपक्रम राबवण्याचा मानस ठेवून आहे. 19 फेब्रुवारीला रयतेच्या राजाची जयंती आहे. सर्व जनतेला काय शुभेच्छा द्यायला यानिमित्त? सर्व देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायांच्या गुणातील विचारातील अर्ध्यातला अर्धा टक्का जरी आपल्या आचरणात जर आपण आणला तर देशाचं भवितव्य देश याच्यापेक्षा 100 पटीने प्रगतीकडे जाईल. आजकालच्या राजकारण्याचा आदर्श न घेता महामानवांचा आदर्श घेऊन जर सर्वांनी जर जयंतीच्या माध्यमातून संकल्प जर केला की महामानवाचा आदर्श घेऊन आपण वर्तन करू तर नक्कीच आपण देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर विचार केला तर सुरुवातीला फक्त शाहिस्ते खान, अफजल खान, पावनखिंड आणि सिंहगड आणि मोजक्या काही घटना जर सोडल्या तर आज आपण जो पैलू छत्रपतींचा आज इथे मांडला, हे काही पैलू छत्रपतींचे जनतेसमोर आलेच नाही. काय वाटतं? सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवा इतिहास लोकांसमोर घेऊन जात आहात. जसं इतिहासामध्ये आता मी बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक मानवतावादी दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा एक राजकीय त्यांचा काही फायदा होईल का अशा पद्धतीनं इतिहास लेखनही करण्यात आलं.
आपलं काही वर्चस्व या समाजावर निर्माण करता येईल का, अशी काही विकृत बुद्धी घेऊन लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या पद्धतीने लेखन करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे काही गटाला शत्रू ठरवून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्यात आला. त्याच्यामुळं लढ्यांपलीकडचे जे शिवाजी महाराज आहेत त्यांचं मानवतावादी कार्य आहे, त्यांनी रयतेसाठी जे कार्य केलेलं आहे ते कार्य दुर्दैवानं तुम्ही म्हणताय त्या प्रमाणामध्ये पोहोचलं नाही. आणि म्हणून अशा उपक्रमाच्या माध्यमातून असेल किंवा आम्ही कीर्तनाच्या आणि व्याख्यानाच्या माध्यमातून हा इतिहास लोकांपर्यंत घेऊन जातो. काय वाटतं या सर्व प्रकाराला तुम्ही आम्ही सर्वच जबाबदार आहोत? म्हणता येऊ शकतं, कारण कसं आहे, आपण ज्या समाजामध्ये राहतो तर त्या समाजाचा एक घटक म्हणून कळत न कळत सुद्धा आपला कुठेतरी त्याला हातभार राहिला असेल. कारण कसं आहे की जागृतीचा जो विचारधारा या देशामध्ये आहे ती फार वर्षापासून आहे. दुर्दैवानं एकीकडे एक परंपरा विकृत इतिहास सांगत असताना दुसरी परंपरा शिवरायांचा उज्ज्वल इतिहास सांगत सातत्यानं आलेली आहे. परंतु त्या इतिहासाकडे, त्या महामानवांकडे, त्या विचारधारेकडे आपलं लक्ष गेलं नाही. म्हणून कुठंतरी आपण सुद्धा एक समाजाचा घटक म्हणून त्याला जबाबदार आहोत. आपण आता जसा उल्लेख केलाय छत्रपतींचा, त्यांच्या लढाईच्या पलीकडचा इतिहास आपल्याला शिकवल्याच जात नाही आणि सांगितल्याच जात नाही. पण दुसरा एक असाही प्रकार होतो, छत्रपती शिवराय हे मुसलमानांच्या विरोधात होते असा एक विरोधाभास तयार केल्या गेलेला सांगितला जातोय. पण याच्याच उलट जर इतिहासात डोकवलं तर काही मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा शिवरायांच्या फौजेत होते. कसं बघायचं याकडे? नाही, शिवाजी महाराजांचा जो लढा आहे तो काही एखाद्या धर्माविरुद्ध लढा नव्हता किंवा त्यांचं जे युद्ध झालं ते काही धर्मयुद्ध नव्हतं. दुर्दैवानं त्यांचा ज्या राज्यकर्त्यांशी संपर्क आलेला आहे, राज्यकर्त्यांशी जे युद्ध त्यांना करावं लागलं ते एका विशिष्ट धर्माचे आहेत, म्हणून ते युद्ध धर्माच्या विरोधामध्ये होत नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी जे जे पत्र त्यांची उपलब्ध आहेत त्या पत्राचा जर आपण अभ्यास केला तर इतिहासकार गो. सरदेसाई असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांचा उल्लेख मुस्लिम असा कुठेही केला नाही. राज्यकर्त्यांचा उल्लेख म्लेंच म्हणून केला, परकीय म्हणून केला, पण त्यांच्या धर्माच्या नावानं विशिष्ट आयडेंटिटी शिवाजी महाराजांनी कधी जपलं नाही. हे इतिहास सिद्ध आहे. त्याच्यामुळे मी सांगतोय अशातला काही प्रकार नाही. म्हणून केवळ त्यांचे राज्यकर्ते जे शत्रू आहेत प्रतिपक्षातले ते केवळ एका धर्माचे आहेत म्हणून शिवाजी महाराज त्या धर्माचे शत्रू जर राहिले असते तर तुम्ही जसं म्हणालेत की त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते आणि अफजल खान लढाई जी जगप्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये एक अंगरक्षक सिद्दी इब्राहिम नावाचे मुसलमान होते. त्याच्यामुळं हा लढा जो आहे तो धर्माविरुद्ध लढा नसून तो राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये लढा होता. आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीत काय वाटतं? हा कार्यक्रम जो आज धर्मवीर छावा संघटनेने आयोजित केला होता, या कार्यक्रमाकडे बघून काय वाटतं? तसं गणेश उगले पाटील आमचे चळवळीतले फार जुने मित्र आहेत आणि सातत्यानं ते नवनवीन उपक्रम करत असतात. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी समाजामध्ये ज्या एकल महिला आहेत की ज्यांना जगण्यासाठी काही साधन राहिलेलं नाही अशा महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा कार्यक्रम केला की त्यांना आपल्या काहीतरी रोजगार उपलब्ध करता आला पाहिजे. त्याबरोबरच आज शिवजयंतीचं निमित्त साधून त्यांनी स्वराज्याचं निशाण जे राजे शहाजींनी, मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं होतं ते निशाण आज इथल्या रयतेला दिलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अत्यंत सुंदर आणि आकर्षक असं म्हणजे अत्यंत लोभसवानं त्यांनी ती मूर्ती आज मावळ्यांना दिली. आणि हे निश्चितपणे फार चांगला उपक्रम आणि आगळा वेगळा उपक्रम आहे. त्याच्यामुळं गणेश उगले पाटील, त्यांचे संपूर्ण टीम आणि विशेषतः त्यांची जी संघटना आहे धर्मवीर छावा हे कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे. हे होते आपल्याबरोबर स्वतः पेशाने डॉक्टर असलेले आणि शिवचरित्र सांगणारे शिवव्याख्याते आपल्याबरोबर होते. सर्वांनीच या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलेलं आहे. धर्मवीर छावा संघटनेला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहे. बघूया अजून नवीन काय उपक्रम धर्मवीर छावा संघटना हातात घेते ते. कॅमेरामॅन माजिद भाई बरोबर मी आपला राज.